सो वेलकम एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर फ्री कोचिंगवाला. तर आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हा आजचा आपला टॉपिक आहे. तर सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. सर्क्युलर मोशन म्हणजे जे मोशन एका सर्कलमध्ये होतं, म्हणजे गोल. सर्कल मीन्स गोल. ओके, तर त्याच मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सर्कलमध्ये होणारं किंवा एका सर्क्युलर अशा रिंगमध्ये तशा प्रकारचं होणारं मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आणि ह्या मोशन जसं की मेरी गो राऊंड म्हणजे जे गोल गोल बगीच्यामध्ये वगैरे असतात, ठीक आहे, ज्यात मुलं बसून खेळतात, ते गोल गोल फिरतं. सो ते मोशन म्हणजे सर्क्युलर मोशन. ठीक आहे, किंवा चाकांचं मोशन, आपले जे चाक आहे तर जर असं फिरवलं तर ते सर्क्युलर मोशन. आता ह्या मोशनला जबाबदार कोण असं, म्हणजे ते सर्क्युलर मोशन होतं का बरं? ठीक आहे, का होतं ते मोशन? तर त्या मोशनला जो फोर्स जबाबदार असतो त्याला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, तर काय आहे हा सेंट्रिपिटल फोर्स आणि त्याच्यामुळे हे सर्क्युलर मोशन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. ओके, तर त्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, ती ॲक्टिव्हिटी आपण बघू कशी आहे ती. काय करायचं, समजा हे तुम्ही आहात, असेच आहात तुम्ही, बारीक चुरी, सिंगल हातपायवाले. ओके, सो हे तुम्ही आहात आणि तुम्ही काय केलं, एका हातात दोरी घेतली आणि त्या दोरीला तुम्ही दगड बांधला. ठीक आहे, दोरीला दगड बांधला आणि जेव्हा तुम्ही ही दोरी हातात वरती, हात तुमचा वरती करून, ओके, हात तुमचा तुम्ही वरती नेला आणि ही दोरी गोल गोल फिरवली, तर काय झालं, आहे सर्क्युलर मोशन झालं, बरोबर. ही दोरी तुम्ही गोल अशी फिरवली, हातात वरती धरून त्याला दगड बांधून ही गोल फिरवली, बरोबर. तर हे सुद्धा त्या दगडाचं सर्क्युलर मोशन झालं, बरोबर. मग आता इथे कुठे आला सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर. तुम्ही तर नुसती दोरी फिरवली आणि तो दगड फिरला. पण आता विचार करा की तुम्ही तर दोरी फिरवली, मग तो दगड कसा काय सर्क्युलर मोशनमध्ये फिरला, बरोबर है ना. तर त्याला कुठला असा आपण फोर्स प्रोव्हाइड केला, आपण तर फोर्स स्ट्रिंगला प्रोव्हाइड केला. ही जी दोरी तुम्ही घेतली होती स्ट्रिंगला, त्याला दगड टाय केला होता आपण. ठीक आहे, स्ट्रिंगला तुम्ही फोर्स प्रोव्हाइड केला आणि तो फोर्स, मेकॅनिकल फोर्स, इथे सर्क्युलर मोशनमध्ये फिरला. म्हणजे त्या स्ट्रिंगमधून जो फोर्स तिथे गेला तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, आता हे बघा, स्ट्रिंगमध्ये जो फोर्स आला ते झालं टेन्शन, तुम्ही प्रोव्हाइड केला तो मेकॅनिकल फोर्स. मेकॅनिकल फोर्स कन्वर्ट झाला इथे स्ट्रिंगमध्ये टेन्शनमध्ये, आणि ह्या स्ट्रिंगच्या टेन्शननी इथे पुरवला त्या दगडाला, तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, आणि त्यामुळे तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरला. ठीक आहे, हे झालं सेंट्रिपिटल फोर्स, जो की सर्क्युलर मोशनसाठी जबाबदार आहे. आणि हा जो सेंट्रिपिटल फोर्स आहे तो सेंटरमधून ॲक्ट करतो. ओके, टुवर्ड सेंटर, म्हणजे समजा इथे जर हा ऑब्जेक्ट असेल तुमचा गोल फिरणारा तो दगड, तर तो टुवर्ड सेंटर ॲक्ट करतो. ओके, टुवर्ड सेंटर. ठीक आहे, का बरं? तर हे बघा, मी आता तुम्हाला जर सरळ पुस्तकातच घेऊन जातो, तिथे आकृती बरोबर दिली आहे, छायाचित्र, त्यातून तुम्हाला पटकन समजून येईल. हे बघा, आता इथे जो मनुष्य हा जो घेऊन आहे स्ट्रिंग, याला दगड बांधलाय, हा गोल फिरवतोय, बरोबर. आता यातली दोरी हातात जेव्हा घेतली आहे, तो जेव्हा गोल फिरवतोय त्या दगडाला, तो दगड बाहेर जायचा प्रयत्न करतोय, आणि तुम्ही काय करताय, तर तुम्ही त्या दगडाला आतमध्ये खेचून ठेवण्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, तुम्ही करून बघा, दोरी घ्या, त्याला दगड बांधा आणि गोल फिरवा. तो दगड बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही त्याला आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करा. ओके, म्हणजे तुम्ही जर त्याला आतमध्ये खेचलं नाही तर तो सर्क्युलर मोशन करणार का? नाही, तो बाहेर चालला जाणार, बरोबर. पण जर तुम्ही त्याला आतमध्ये खेचून ठेवलं तर तो सर्क्युलर मोशन करणार. म्हणजेच हा जो फोर्स आहे तो सेंटरकडे ॲक्ट होतोय. ठीक आहे, आणि म्हणून तो ऑब्जेक्ट सेंट्रिपिटल फोर्समुळे सर्क्युलर मोशन करते. ठीक आहे, आता मला एक सांगा, हे जे आपले प्लॅनेट्स आहे
ते सुद्धा आपली पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती गोल फिरते, पण तिथे तर तशी कुठली दोरी नाही, बरोबर ना. तिथे तर अशी कुठली दोरी नाही की ज्यामुळे ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते आणि ते गोल गोल फिरतात. तर त्या केसमध्ये जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जातो तो प्रोव्हाइड करतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, समजलं. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा मासेसवर डिपेंड करतो. जसं की इथे जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला ना तो दोरीमधल्या ही जी स्ट्रिंग होती इथल्या टेन्शननी प्रोव्हाइड केला. ठीक आहे, म्हणजे टेन्शन हे याच्यात कन्वर्ट झालं सेंट्रिपिटल फोर्समध्ये. तसंच प्लॅनेट्सच्या बाबतीत ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंट्रिपिटल फोर्समध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, आणि त्यामुळेच आपले जे आता आपण उपग्रह वगैरे ज्या अवकाशात सोडतो तर ते कसे राहतात त्यांच्या ऑर्बिटमध्ये स्टेबल, तर तिथे त्यांना जो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केला जातो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, आता ह्या पॅरेग्राफमधली हीच ॲक्टिव्हिटी तुम्हाला करून बघायची होती, ही पेपरात सुद्धा येणार नाही. त्यातला इम्पॉर्टंट पार्ट कुठला आहे तर हा द फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग along a circle and it is directed towards the center of the circle is called centripetal force. बरोबर, म्हणजे जो फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होतो आणि त्याला सर्कलमध्ये फिरवतो. ठीक आहे, आणि तो जो फोर्स आहे तो सेंटर ऑफ द सर्कलकडे डायरेक्टेड असतो, तो आपला सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर, ओके. सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. तर हा एवढा पार्ट थोडा अंडरलाईन करून घ्या. आणि त्यानंतर समजा हा तुम्ही जर दोरा सोडला हातातून, ठीक आहे, तुम्ही फिरवत आहात आणि सोडला तर तो दगड कुठे जाईल, तो टँजंटनी बाहेर जाणार. ठीक आहे, ह्या पॉईंटवरून सोडला तर ह्या पॉईंटच्या ज्या टँजंट आहे त्याने जाणार. तर टँजंट म्हणजे काय, रेडियससोबत 90 डिग्री अँगल करून जर तुम्ही कुठला रे काढला या पॉईंटवर किंवा हा पॉईंट घेतला, हा घेतला, इथे तुम्ही 90 डिग्रीचा जो अँगल करून जो तुम्हाला रे भेटणार तो म्हणजे टँजंट. तर आता तुम्ही जर पार्टिकल या डायरेक्शननी फिरवत असाल असा, तर हा जो दगड आहे तो या डायरेक्शननीच पुढे जाणार जर तुम्ही सोडला तर, किंवा तुम्ही जर असा फिरवत असाल उलट तर तो इथून सोडला तर इकडे जाणार, म्हणजे टँजंट तेव्हा इकडे असणार. ठीक आहे, आणि तो जाणार म्हणजे कसंच टँजेन्शियली. सो हे सुद्धा एक लाईन, टँजंट टू द सर्कल. ठीक आहे, फ्लाय ऑफ होणार टँजंट टू द सर्कल जिथे आपण स्ट्रिंग रिलीज करू. हे थोडं एक अंडरलाईन करून ठेवा. ठीक आहे, आणि मून किंवा आपले जे नॅचरल सॅटेलाइट्स आहेत ते सुद्धा पृथ्वीभोवती कसे फिरतात किंवा प्लॅनेट्स त्यांच्या ऑर्बिटमध्ये कशामुळे आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, आणि सेंट्रिपिटल फोर्स जो प्रोव्हाइड केला जातो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथे प्रोव्हाइड करत आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला इथल्या लक्षात घ्यायच्या आहे आणि हेच एवढं ह्या पार्टमध्ये सांगितलं आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे केप्लर्स लॉज. ठीक आहे, तर केप्लर्स लॉजमध्ये आपण केप्लरने जे 3 लॉज दिलेले आहे जे की प्लॅनेटरी मोशन डिस्क्राईब करतात ते आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आधी जे केप्लरने जेव्हा हे लॉज दिले तर त्याने दिले जे लॉज आहेत, ओके, 3 लॉज आहेत जे की प्लॅनेटरी मोशन डिस्क्राईब करतात. ठीक आहे, केप्लरने दिलेले लॉज हे प्लॅनेटरी मोशन डिस्क्राईब करतात. ठीक आहे, 3 लॉज आहेत प्लॅनेटरी मोशन डिस्क्राईब करतात, म्हणजे प्लॅनेट्स जे सूर्याभोवती फिरतात तर त्यांचं मोशन कसं आहे हे केप्लर्सनी त्याच्या लॉद्वारे सांगितलं आहे. आता कसं होतं की आधी मानलं जायचं की पृथ्वी ही जी आहे ती सेंटर आहे प्लॅनेटरी सिस्टीमचा आणि सर्व ग्रह पृथ्वीभोवती फिरतात. बरोबर, तर परंतु जेव्हा टायको ब्राहे आला तर त्याने सांगितलं, त्याने म्हणजे खूप सारे ऑब्झर्वेशन्स केले आणि त्याचे जे डेटा आहे त्या डेटाचं ॲनालिसिस वगैरे करून केप्लरनी हे त्याचे 3 लॉज दिले जे की प्लॅनेटरी मोशन डिस्क्राईब करतात. ठीक आहे, परंतु केप्लरला हे नव्हतं माहिती की तसे प्लॅनेट्स का बिहेव करतात किंवा तशा प्रकारचं प्लॅनेट्सचं मोशन का आहे, कारण तेव्हा लोकांकडे टेलिस्कोप वगैरे असल्या कुठल्याही गोष्टी नव्हता. ठीक आहे, जे काही ऑब्झर्वेशन्स ते करायचे ते फक्त उघड्या डोळ्यांनी त्यांना जे काही दिसतं आकाशात त्याच्याच आधारावर त्यांनी ऑब्झर्वेशन्स केले होते, त्याचंच ॲनालिसिस करून त्यांनी 3 लॉज दिले ज्याला आपण केप्लर्स लॉज म्हणतो. ठीक आहे, परंतु जेव्हा गॅलिलिओ आला तेव्हा गॅलिलिओनी जो शोध लावला तो म्हणजे टेलिस्कोप. ठीक आहे, तर गॅलिलिओच्या या टेलिस्कोपच्या शोधानंतर
गॅलिलिओच्या या टेलिस्कोपच्या शोधानंतर ह्या ॲस्ट्रॉनॉमिकल जे वर्ल्ड होतं किंवा ॲस्ट्रॉनॉमिकचं जे सायन्स पुढे जात होतं त्यात खूप मोठी क्रांती झाली समजा. कारण टेलिस्कोपमुळे आपण सरळ आकाशात पाहू शकतो खूप लांबवर आणि चांगल्या ॲक्युरेटली आपण रिडिंग्स घेऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे खूप चांगला डाटा आपल्याला अवेलेबल झाला, सगळ्या गोष्टी हे झाल्या. परंतु गॅलिलिओसुद्धा सांगू शकला नाही की तसं मोशन का होतं, तर ते मग न्यूटननी सांगितलं. ठीक आहे, परंतु केप्लरने जे लॉ दिले ते खूप व्हॅलिड लॉ होते, कारण त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं होतं टायको ब्राहेनं, त्याच्या आयुष्यभराच्या ऑब्झर्वेशनचं ॲनालिसिस करून त्यांनी ते लॉज दिले होते. त्यामुळे ते लॉजसुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि ते आज आपण शिकणार आहोत. त्याआधी या लॉमध्ये एक खूप महत्त्वाची अशी गोष्ट येणार आहे, ते मी तुम्हाला आधी सांगू इच्छितो. ठीक आहे, तर तुम्हाला आता सर्कल माहिती असेल. ठीक आहे, मी इथे हा सर्कल ड्रॉ केला. ठीक आहे, सर्कलला काय असतं, एक सेंटर आणि रेडियस. ठीक आहे, रेडियस झाली. तर सर्कलच्या सेंटरपासून जर त्याच्या जो सर्कम्फरन्स आहे किंवा आर्क आहे त्यापर्यंत तुम्ही कुठलीही रे काढा, तर त्याचा आपण रेडियस म्हणतो. ठीक आहे, तर त्या सगळ्या रेडियसचं जे डिस्टन्स आहे ते सेम असतं. ओके, आणि अशी जी फिगर बनते त्याला आपण म्हणतो सर्कल. ओके, परंतु इलिप्स काय असतं, इलिप्स हा अशा प्रकारचा आकार असतो. ठीक आहे, अशा प्रकारच्या आकाराला इलिप्स म्हणतात. आता ह्यात काय असतं, ह्यात सेंटर असतो, परंतु यात दोन रेडियस असतात वेगळ्या वेगळ्या. ठीक आहे, हा तर सेंटर झाला, ही एक रेडियस असते आणि ही एक रेडियस असते. ठीक आहे, याला ए म्हणतात आणि याला बी म्हणतात. ठीक आहे, आता सर्कलचं जे इक्वेशन असतं ते असतं x² + y² = 1 जर युनिट सर्कल असेल. ओके, याचं जे इक्वेशन असतं ज्याला इलिप्स म्हणतात. ओके, याचं जे इक्वेशन असतं ते असतं x² / a² + y² / b² = 1. हे इलिप्सचं इक्वेशन असतं. ओके, आता इलिप्समध्ये ही जी मोठी रेडियस असते त्याला म्हणतात मेजर ॲक्सिस. पूर्ण ॲक्सिसला म्हणतात मेजर ॲक्सिस आणि त्याचा अर्धा जो भाग आहे त्याला म्हणतात सेमी मेजर ॲक्सिस. ठीक आहे, आणि त्या सेमी मेजर ॲक्सिसच्या डिस्टन्सला ए म्हणतात. तर हे जे ए डिस्टन्स आहे ते आहे सेमी मेजर ॲक्सिस. मी खाली लिहितो म्हणजे दिसेल तुम्हाला. तर ए जे डिस्टन्स आहे ते आहे सेमी मेजर ॲक्सिस. ठीक आहे, एला म्हणतात सेमी मेजर ॲक्सिस आणि बी जो आहे त्याला म्हणतात सेमी मायनर ॲक्सिस. ओके, सेमी मायनर ॲक्सिस हा पूर्ण जो ॲक्सिस आहे त्याला म्हणतात मायनर ॲक्सिस, मोठ्या ॲक्सिसला म्हणतात मेजर ॲक्सिस. ठीक आहे, मायनर ॲक्सिस, मेजर ॲक्सिस, आणि त्याचा जो अर्धा भाग आहे ज्याला आपण एनी डिनोट करतो तो म्हणजे सेमी मेजर ॲक्सिस आणि हा सेमी मायनर ॲक्सिस. ठीक आहे, तर असे दोन ॲक्सिस असतात इलिप्सला, काय म्हणतात ते आपल्याला कळलं आहे. ठीक आहे, आणि त्याची डायग्राम वगैरे समजली. ओके, आता तुमच्या पुस्तकात इथे डू यू नो दिलेलं आहे, ज्यात तुम्ही इलिप्स कसा बनवू शकता ते इथे कृती दिलेली आहे. एक शंकू घ्यायचा आणि त्याला जर तुम्ही असे कट केलं तिरप तर तुम्हाला जो आकार मिळेल तो अशा प्रकारचा असतो, ज्याला की इलिप्स म्हणतात. ओके, आणि ह्याला इलिप्स म्हणतात. ठीक आहे, अशा प्रकारचा तुम्हाला आकार मिळेल. आणि एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे इलिप्समध्ये ती की आता सेंटर याला जर बघितलं तुम्ही तर याला जो सेंटर आहे तो त्या सेंटर म्हणजेच तो त्याचा फोकस असतो. ठीक आहे, त्या सेंटरवरच त्याचे फोकस येतात. म्हणजे कसं, आता तुम्ही मॅग्निफायर ग्लास पाहिला असेल. ठीक आहे, जो की अक्षरं पाहण्यासाठी आपण हे करतो, त्याने मोठे दिसतात अक्षरं. तो ग्लास म्हणजे मॅग्निफायर ग्लास. त्यात काय असतं तर लेन्स असतो, बरोबर. अशा आकाराचा गोल लेन्स असतो, त्याचा सुद्धा आकार सर्क्युलर असतो. तर त्याला हा जर असा लेन्स असेल गोल, ओके, हा गोल आहे, हा जर असा उभा पकडला मी, ओके, त्याच्या ह्या बाजूला इथे आणि इकडल्या बाजूला दोन्ही बाजूंनी त्याचे फोकस असतात. ठीक आहे, तसंच हा जो आकार आहे इलिप्स ह्याला सुद्धा दोन फोकस असतात, एक इथं असतो आणि एक इथे. सो ह्याला आपण नाव देऊ F1, ह्याला F2. ओके, सो हे दोन फोकस असतात त्याला F1 आणि F2. ठीक आहे,
आणि ह्या दोन्ही फोकस, सपोज ह्या पॉईंटवरून मी जर ह्या फोकसपर्यंतचं डिस्टन्स मोजलं आणि इथूनच पुन्हा इथला कुठलाही पॉईंट घेतला, तर ह्या डिस्टन्सची जर सम केली मी आणि नंतर कुठलंही पुन्हा डिस्टन्स घेतलं, इथून तर इथं घेतलं किंवा इथून इथपर्यंत घेतलं, तर ह्या दोन्ही डिस्टन्सची सम आहे ती इक्वल असते. ओके, इथे दिलेलं आहे बघा पुस्तकात तुमच्या की AF1 म्हणजे हे AF1 प्लस AF2 प्लस AF2. ओके, AF1 प्लस AF2 इट इज इक्वल टू BF1 प्लस BF2 विच इज इक्वल्स टू CF1 प्लस CF. म्हणजे कुठलाही पॉईंट घ्या, ठीक आहे, कुठलाही फोकस घ्या आणि तिथून दोन पॉईंटवर डिस्टन्स बघा, तर ते सेम येणार. त्या दोन पॉईंटच्या सम कुठलाही पॉईंट घ्या ते सेम येणार. ही त्याची प्रॉपर्टी आहे इलिप्सची, फोकस संबंधी. ओके, फोकल पॉईंट संबंधीची. ठीक आहे, तुम्हाला हे कळलं आहे. आता आपण बघूया केपलर्स लॉज. तर हा आहे केपलर्सचा फर्स्ट लॉ की प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट. हे बघा, प्लॅनेट सन भोवती. ओके, म्हणजे हा सपोज सूर्य आहे. ओके, आणि हे बाकी प्लॅनेट्स फिरत आहे. ओके, बाकी प्लॅनेट सूर्याभोवती फिरत आहे. तर हे जे प्लॅनेट सूर्याभोवती फिरत आहे हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही. ओके, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत नाही, तर ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. हा त्याचा फर्स्ट लॉ आहे आणि जे की करेक्ट आहे, म्हणून ते लॉज आपण आत्ताही वापरत आहोत कॅल्क्युलेशन्समध्ये. ठीक आहे, त्या लॉमध्ये सांगितलं आहे ते आपल्याला जे आज आपण आपल्याकडे जे उपकरणं आहे त्यांच्यामध्ये तिथं पाहतो आहे ते एक्झॅक्ट आहे, करेक्ट आहे तो डेटा, म्हणून ते लॉज आजही व्हॅलिड आहे. तर कसं आहे त्यांचं ऑर्बिट? इलिप्टिकल आहे. म्हणजे हा जर सन असेल तर त्याच्या भोवती जे प्लॅनेट्स फिरत आहे ते अशा ऑर्बिटमध्ये फिरत आहे. ठीक आहे, ऑब्व्हियसली आता दाखवायला मी असं दाखवत आहे, परंतु कुठला प्लॅनेट असा फिरत असेल तर कुठला अशा आकारात फिरत असेल, बरोबर ना? कारण अवकाशात जागा खूप आहे, त्यामुळे कुठला अशा आकारात फिरत असेल, पण तो पाथ सर्क्युलर नसून इलिप्टिकल आहे. ठीक आहे, इलिप्टिकल ऑर्बिट्समध्ये प्लॅनेट्स हे सन भोवती फिरत आहे. हा होता फर्स्ट लॉ. ठीक आहे, तर तुम्ही कसं म्हणू शकता त्याला? हां, आणखी आणि हा जो सन आहे तो ह्या इलिप्सच्या एका फोकसवर आहे. आपल्याला आत्ताच आपण पाहिलं की इलिप्सला दोन फोकस असतात. हा जर इलिप्स असेल तर त्याला इथे एक फोकस असतो, त्याला इथे एक फोकस असतो, दोन फोकस असतात फोकल पॉईंट. तर हा जो सन आहे ह्या इलिप्टिकल ऑर्बिटच्या कुठल्या एक तर ह्या फोकसवर असणार किंवा ह्या फोकसवर असणार. हा केपलरचा फर्स्ट लॉ आहे जो की प्लॅनेटरी मोशन डिस्क्राईब करतो. प्लॅनेटरी मोशन म्हणजे प्लॅनेट्स सनभोवती कसे मोशन करतात, ठीक आहे, कसे रिव्हॉल्व करतात, ते म्हणजे प्लॅनेटरी मोशन. ओके, तर पहिला जो लॉ आहे, प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज ॲट वन ऑफ द फोसाय. ठीक आहे, त्याला तुम्ही फोसाय, फोकाय किंवा फोकस जे वाटते ते म्हणा. ठीक आहे, फक्त स्पेलिंग बरोबर लिहा. ओके, सो हा आहे फर्स्ट लॉ. आता पुस्तकात जर बघितलं तर यात स्टेटमेंट दिलं आहे, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ठीक आहे, तर तुम्ही हे स्टेटमेंट करू शकता किंवा मी सांगितलं तेही स्टेटमेंट करू शकता किंवा तुमच्या मते तुम्ही स्वतःचं सेंटेन्ससुद्धा कन्स्ट्रक्ट करू शकता. ठीक आहे, पेपरमध्ये तुम्हाला जे पुस्तकात दिलं आहे तेच लिहिलं पाहिजे असं कंपल्सरी नाही. ठीक आहे, तुम्ही जर तुमच्या मताने जर सेंटेन्स कन्स्ट्रक्ट केलं आणि त्यातून जर तोच अर्थ निघत असेल जो केपलरच्या फर्स्ट लॉमधून निघत आहे तर तुम्हाला मार्क्स दिले जातील. ठीक आहे, म्हणजे काय महत्त्वाचं आहे, तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे, तुम्हाला तुमच्या शब्दात लिहिता येणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुस्तकातून जशान तसं पाठ करून लिहिणं याला महत्त्व नाही आहे. तुम्हाला मिळतील मार्क्स, पण पाठ करून लिहिण्यात काही हेत नाही, हरकत नाही, म्हणजे काही मजा नाही. ठीक आहे, तर फर्स्ट लॉ आहे, इथे सुद्धा तेच सांगितलं आहे, द ऑर्बिट्स ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स. म्हणजे प्लॅनेट्सचं जे ऑर्बिट आहे ते इलिप्स आहे विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय, आणि त्या इलिप्सच्या सन एका फोकसवर आहे. ठीक आहे, हे बघा, मग इलिप्टिकल ऑर्बिट आहे प्लॅनेट्सचं आणि सन जो आहे तो या फोकस पॉईंटवर आहे. तो इथेही दाखवू शकलो असतो आपण, इथेही दाखवू शकलो असतो, सेमच आहे. ठीक आहे,
तर हा केपलरचा फर्स्ट लॉ होता की प्लॅनेट सनभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतात आणि सन एका फोकसवर आहे त्या इलिप्सच्या. ठीक आहे, त्याला तुम्ही सिंपल शब्दात असं लिहू शकता की प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अँड द सन इज ॲट वन ऑफ द फोसाय ऑर फोकस. ठीक आहे, तुम्हाला जे सोपं वाटतं, जे सहज जमतं ते तुम्ही लिहा. ओके, ठीक आहे. तर आता आपण पाहू केपलर्स सेकंड लॉ. केपलरच्या सेकंड लॉलाच म्हणतात लॉ ऑफ एरियल वेलॉसिटी. म्हणजे काय आहे, तर समजा हा जर प्लॅनेट इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत आहे, ठीक आहे, आणि हा सन त्याच्या फोकसवर आहे, बरोबर. आता हा माझा प्लॅनेट आहे, हा ॲट टाइम T1 वर इथे होता आणि T2 वर इथे झाला. ठीक आहे, तर इथून जर तुम्ही या प्लॅनेट्सवरून या सनपर्यंत रे काढला आणि इथून जर रे काढला, तर हा जो काही एरिया असेल जो या दोन रेच्या मध्ये येतो, ठीक आहे, आणि तोच जर प्लॅनेट सनच्या या बाजूला असेल, म्हणजे आता इथे जो टाइम पिरियड लागला त्याला इथून इथे यायला, तो झाला T2 - T1, बरोबर. ठीक आहे, किंवा यालाच तुम्ही सरळ कन्सिडर करा की याला T टाइम लागला. ठीक आहे, इथून इथे यायला प्लॅनेटला T टाइम लागला आणि या T टाइममध्ये त्याने हा एवढा एरिया कव्हर केला. ठीक आहे, ओके. आणि तोच जर प्लॅनेट आता ह्या बाजूने जात असेल तर T टाइममध्ये तो इथून इथपर्यंत आला. ठीक आहे, तर हा जो एरिया आहे, मग हे दोन जे एरिया आहेत ते इक्वल असतील. ओके, म्हणजेच ह्या प्लॅनेटला T टाइमला जेव्हा हा लांब होता सूर्यापासून, तर त्याला T टाइममध्ये त्याने एवढा एरिया कव्हर केला, आणि तोच जेव्हा तो जवळ होता तेव्हा सुद्धा त्याने T टाइममध्ये हा एवढा एरिया कव्हर केला. ते दोन्ही एरिया सेम आहे. सपोज याला मी A1 म्हटलं तर A1 इज इक्वल टू A2. A2 हा एरिया. ठीक आहे, हे दोन एरियाज इक्वल असतात. म्हणजेच प्लॅनेट्सने जो एरिया स्वीप केला इथून जात असताना आणि इथून जात असताना, तर ज्या वेगाने प्लॅनेट इथून इथपर्यंत गेला, ती जी वेलॉसिटी, सपोज मी त्याला V1 म्हटलं, ओके, तर ती वेलॉसिटी ह्या वेलॉसिटीपेक्षा कमी आहे. कारण बघा, ती कमी असणार V2 पेक्षा जर मी या वेलॉसिटीला V2 म्हटलं. ओके, कारण जेव्हा एखादी गोष्ट इथनं खूप जवळ आहे तेव्हा हा आर्क छोटा असतो. इलिप्सचा जो आर्क आहे तो जवळचा आर्क खूप छोटा असतो आणि त्यामुळे प्लॅनेट्स इथून फास्ट मूव्ह होतात. ठीक आहे, त्यामुळे प्लॅनेट्स इथून फास्ट मूव्ह होतात आणि जी ही जवळ जेव्हा असतो प्लॅनेट तेव्हा ती जी वेलॉसिटी असते ती जास्त असते. ठीक आहे, आणि त्यालाच म्हणतात लॉ ऑफ एरियल वेलॉसिटी. म्हणजे एरियाची जेव्हा जास्त असतो एरिया जेव्हा इक्वल्स असतात, ओके, तेव्हा जेव्हा प्लॅनेट जवळ असेल तेव्हा त्याची वेलॉसिटी जास्त असते आणि दूर असेल तेव्हा वेलॉसिटी कमी असते. ओके, आणि हे जे एरिया स्वीप करतो प्लॅनेट ते दोन्ही एरियाज इक्वल असतात. ठीक आहे, आता बघूया पुस्तकात काय स्टेटमेंट दिलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही माझं जर स्टेटमेंट म्हणाल तर सिंपल सांगेल की प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सिंपल स्टेटमेंट आहे. म्हणजे प्लॅनेट्स काय करतात, हा जो एरिया त्याला म्हणतात स्वीप्स आउट. ठीक आहे, स्वीप आउट म्हणजे कव्हर करणे. फक्त शब्द थोडा स्टँडर्ड वापरला एवढाच, कारण तोच तुमच्या पुस्तकात सुद्धा आहे म्हणून. सो प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे हा टाइम आणि हा टाइम आपला इक्वल होता, बरोबर, T1 टाइम T टाइम. तर प्लॅनेट स्वीप्स आउट म्हणजे कव्हर करतात इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हा आहे लॉ ऑफ एरियल वेलॉसिटी सुद्धा म्हणतात, कारण यात वेलॉसिटी जी आहे ती इथली जास्त असते जर एरिया सेम असेल तर. ठीक आहे, तुमच्या पुस्तकात जो दिला आहे याचं जे स्टेटमेंट दिलं आहे ते बघा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, म्हणजे ही जी लाईन आहे प्लॅनेटला आणि सनला जॉईन करणारी. ठीक आहे, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट्स अँड द सन स्वीप्स आउट or sweeps equal areas in equal interval of time. Sweeps equal areas in equal interval of time. म्हणजे ही जी लाईन आहे प्लॅनेट्स पासून सन पर्यंतची, ही जी लाईन आहे प्लॅनेट्स पासून सन पर्यंतची,
तर हे दोन्ही एरियाज इक्वल असतात जर टाइम इक्वल असेल दोघांचा. ठीक आहे, तर तुम्ही हे सेंटेन्स करू शकता, किंवा मी जे सेंटेन्स सांगितलं आहे प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, हे करू शकता. जे तुम्हाला सोपं वाटतं ते बघा. तर लॉज तुम्हाला समजले आहे असं मला वाटतं. आता वळूया आपण पुढच्या लॉकडे, ज्याला म्हणतात केप्लर्स थर्ड लॉ. ओके, तर केप्लर्स थर्ड लॉ, आणि त्यालाच म्हणतात आणखी एक नाव आहे लॉ ऑफ पिरियड्स. लॉ ऑफ पिरियड्स सुद्धा म्हणतात याला. आता हा लॉ काय आहे? केप्लरचा जो थर्ड लॉ आहे त्यात असं म्हटलंय की समजा हा जर प्लॅनेट सन भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत आहे आणि सन आहे एका फोकसवर. आता मी इथे घेतलाय. ओके, तर ह्याचा जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे, आणि जेव्हा एक सपोज प्लॅनेट इथून सुरू झाला आणि एक असा पूर्ण रिव्हॉल्युशन कंप्लीट केला, आणि त्याला जो रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला टाइम लागला आहे तो टाइम सपोज टी आहे. ओके, तर हा जो टाइम पिरियड आहे त्याचा जो स्क्वेअर आहे टाइम पिरियडचा, दॅट स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. आता ह्या सपोज त्या मीन डिस्टन्सला मी आर नाव दिलं आहे. ओके, आणि याचा क्यूब. म्हणजे लॉ थोडक्यात आहे की द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट okay around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. तर टाइम पिरियड तर ठीक आहे, तुम्हाला समजलं आहे की वन कंप्लीट रिव्हॉल्युशन करायला लागणारा टाइम मीन्स टाइम पिरियड. ओके, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता हा जो आर आहे दॅट इज त्याला म्हणतात मीन डिस्टन्स. ओके, मीन डिस्टन्स किंवा त्यालाच म्हणतात सेमी मेजर ॲक्सिस. ओके, तुम्ही कुठलंही लिहू शकता पेपरमध्ये. ओके, मीन डिस्टन्स और सेमी मेजर ॲक्सिस म्हणजे हे डिस्टन्स कुठलं आहे. आपल्याला माहिती आहे की इलिप्सला 2 रेडियाय असतात. ह्यातली जी मोठी रेडियस आहे ज्याला आपण ए म्हटलं, मगाशी ए नाव दिलं होतं, आता आर म्हटलंय. हे जे डिस्टन्स आहे याला म्हणतात सेमी मेजर ॲक्सिस किंवा मीन डिस्टन्स. ठीक आहे, तर हे डिस्टन्स, या डिस्टन्सचा क्यूब इथपासून तर इथपर्यंतचं डिस्टन्स. ओके, हे डिस्टन्स, ह्या डिस्टन्सचा क्यूब मीन्स द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑर सेमी मेजर ॲक्सिस. सो टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द सेमी मेजर ॲक्सिस. ठीक आहे, त्याचं माझ्या मते जर सेंटेन्स लिहायचं झालं तर ते होणार स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन is directly proportional to the cube of the semi major axis. Okay, square of period of revolution of planet around the sun is directly proportional to the cube of semi major axis. Cube of semi major axis. आता पुस्तकात कसं दिलंय ते बघा. पुस्तकात दिलंय की द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, इट्स म्हणजे प्लॅनेट्स. ओके, प्लॅनेट्सचं इथे लिहून ठेवा वाटल्यास, जर तुम्हाला लक्षात नसेल राहत तर. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the, okay, इथे दिलं आहे बघा, period of revolution square is directly proportional to the cube of mean distance. ठीक आहे, तुम्ही याला mean distance किंवा सेमी मेजर ॲक्सिस काहीही लिहू शकता. डिस्टन्स म्हणजे, आणि हे डिस्टन्स काय आहे तर इथे जर सेंटर असेल, सेंटर इन द सेन्स ह्या 2 ॲक्सिसचा, तर हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे मीन डिस्टन्स ऑफ सेमी मेजर ॲक्सिस ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे, आणि यालाच तुम्ही मग इथला जो कॉन्स्टंट आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, तो तुम्ही के घेऊ शकता आणि त्याला असं लिहू शकता. ठीक आहे, आणखी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रोपोर्शनल काय असतं, प्रोपोर्शनॅलिटी साईन काय असतं आणि ते कशासाठी घेतात. समजा मी म्हटलं की एखादी गोष्ट आहे, समजा मी एखाद्या गोष्टीला हिट करतो आणि त्याचं जे टेम्परेचर आहे टी is directly proportional to its volume. ओके, म्हणजे माझ्याकडे समजा एक गॅस आहे आणि मी त्या गॅसला हिट करतो, तर काय होणार म्हणजे टेम्परेचर जसं जसं वाढतंय तशी तशी त्याचं व्हॉल्यूम वाढतंय. तर तेव्हा मी म्हणणार की ते एकमेकांना प्रोपोर्शनल आहे. म्हणजे हे वाढतंय तर हे सुद्धा वाढतंय, किंवा हे कमी होतंय तर हे सुद्धा कमी होतंय, म्हणजेच ते एकमेकांना प्रोपोर्शनल आहे. बरोबर, किंवा तसंच उलटं जर असेल किंवा टेम्परेचर वाढत असेल आणि व्हॉल्यूम कमी होत असेल तर मी त्याला असं लिहिणार
ओके, हे प्रोपोर्शनॅलिटी साईन. म्हणजे टेम्परेचर वाढतंय तर हे डिक्रीज होतंय, किंवा हे डिक्रीज होतंय तर हे वाढतंय. ओके, इथे हे इन्क्रीज, हे सुद्धा इन्क्रीज, हे डिक्रीज, हे सुद्धा डिक्रीज, हे इन्क्रीज, हे डिक्रीज, हे डिक्रीज तर हे इन्क्रीज. ह्याला म्हणतात डायरेक्टली प्रोपोर्शनल. ओके, डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि हे आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ओके, डायरेक्टली म्हणजे हे त्यांचे जे संबंध आहे ते सेम आहे, इन्क्रीज इन्क्रीज, डिक्रीज डिक्रीज. इथे इन्क्रीज डिक्रीज, डिक्रीज इन्क्रीज. ओके, आणि त्याला अपॉन असं लिहितो आपण. आणि हे जे साईन आहे प्रोपोर्शनॅलिटी, ह्याच्या जागी मग आपण एक कॉन्स्टंट घेतो की ते एकमेकांसोबत डिक्रीज होत आहे सोबत सोबत, पण किती फॅक्टरनी, तर तो जो फॅक्टर आहे त्याला एक कॉन्स्टंट घेतो आपण. आणि कुठल्याही कॉन्स्टंट तुम्ही केस रिप्रेझेंट केलं पाहिजे असं काही नाही, एक्स वाय झेड ए बी सी तुम्ही काहीही तो कॉन्स्टंट घेऊ शकता. ठीक आहे. ओके, तर इथे जी प्रोपोर्शनॅलिटी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, इथे म्हटलं सुद्धा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली जर असतं तर ते साईन असंच असतं, फक्त 1/r³ असतं. ठीक आहे. ओके, तर ह्या पेजवरच्या कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे, तर एक तर तुम्ही इथली इलिप्सची डेफिनेशन जी आहे ती लक्षात ठेवू शकता. पेपरमध्ये विचारणार नाही ती सुद्धा तुम्हाला, पण माहीत असावी म्हणून. इलिप्स इज द कर्व ऑब्टेन व्हेन ए कोन इज कट बाय एन इन्क्लाइंड प्लेन आणि इट हॅज 2 फोकल पॉईंट्स. ठीक आहे. ओके, आणि हे 3 लॉज जे की इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. पेपरमध्ये तुम्हाला हे विचारले जातात आणि हा प्रश्न तुम्हाला येणार, पेपरमध्ये नक्की येणार. तर हे लॉज तुम्हाला चांगले करायचे आहे. ठीक आहे, तिन्ही लॉज तुम्हाला कळले आहे. नाऊ आता आपण जाऊ पुढच्या भागाकडे. तर आता आपण पाहणार आहोत न्यूटन्स लॉ, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, आता आपण पाहणार आहोत हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर हे बघा, जेव्हा केपलरने जे लॉज दिले त्या लॉजच्या आधारावर, किंवा ते जे लॉ होते त्या लॉनी न्यूटनचा जो ग्रॅव्हिटेशनचं जे काम होतं ते खूप सोपी करून टाकलं. कारण त्याच्यामुळेच न्यूटनला पुढे आयडिया आली की असा कुठला लॉ असला पाहिजे बा, असा कुठला फोर्स असला पाहिजे जो की ह्या सर्व गोष्टी कोऑर्डिनेट करतोय, रेग्युलेट करतोय. ओके, आणि त्यातूनच मग न्यूटनने दिलाय तो म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, तर काय आहे तो लॉ ते बघू आपण. सपोज माझ्याकडे हे कुठलंही ऑब्जेक्ट आहे, युनिव्हर्समधलं कुठलंही ऑब्जेक्ट घ्या तुम्ही, प्रत्येक गोष्ट ॲटम्सनी बनलेली असते आणि ॲटम्समध्ये असतात ते पार्टिकल, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर तुम्ही साधा तो इलेक्ट्रॉन जरी घेतला किंवा प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन घेतला किंवा मोठ्यात मोठा जरी ऑब्जेक्ट घेतला, तर तो ऑब्जेक्ट दुसऱ्या एका ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट करतो, हा याच्यावर आणि हा याच्यावर. आणि हा जो फोर्स आहे हा अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे हा याला अट्रॅक्ट करणार आपल्याकडे, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याला अट्रॅक्ट करणार. तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशामुळे अट्रॅक्ट करता येते, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ओके, आता समजा ह्या प्लॅनेटचं जे मास आहे ते आहे m1 आणि ह्या प्लॅनेटचा मास आहे, आता मी प्लॅनेट्स कन्सिडर केले, तुम्ही बॉल कन्सिडर करा किंवा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ते सुद्धा कन्सिडर करू शकता. तर याचं मास आहे m1, याचं m2 आहे आणि यांच्यामधलं डिस्टन्स सपोज मी d कन्सिडर केला. तर हा जी वस्तू आहे ही याला अट्रॅक्ट करते आणि ही ह्याला अट्रॅक्ट करत आहे विथ ए फोर्स विच वी कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे F, हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे m1 आणि m2 च्या प्रोडक्टला. मीन्स इट इज द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द ऑब्जेक्ट्स. ओके, प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ दी ऑब्जेक्ट्स अँड दॅट फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता बघा मी साईन हेच घेतोय, फक्त इनव्हर्समध्ये मी 1 ती क्वांटिटी लिहिणार. ठीक आहे, फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दिस 2 ऑब्जेक्ट. सो इनव्हर्सली आहे म्हणजे 1 आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम, तर हे डिस्टन्स आहे आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, सो आता मला मी असं लिहू शकतो मग F इज प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर. ठीक आहे,
आणि आता मला ही जी प्रोपोर्शनॅलिटी साईन आहे ते मला रिमूव्ह करायचं आहे. मी ऑब्व्हियसली तिथे एक कॉन्स्टंट घेणार. सो एफ इज इक्वल टू, आता याच्या जागी मी कॉन्स्टंट घेतोय जी, ज्याला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, याला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, तर लॉ काय आहे की एव्हरी पार्टिकल इन द युनिवर्स, ठीक आहे, इथे बघा इथेच लॉ दिला आहे, तिथंच मी सांगतोय आणि तोच तुम्हाला परीक्षेत सुद्धा लिहायचा आहे की अकॉर्डिंग टू दिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स and this force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. आणि हीच लाईन यातली तुम्हाला अंडरलाईन सुद्धा करायची आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इथपासून तुम्ही अंडरलाईन करा. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट इन विथ अ डेफिनाइट फोर्स. ठीक आहे, and that force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. ठीक आहे, सिम्पली तुम्ही लिहू शकता. तर तुम्हाला लिहा इथे, हे बघा स्टेटमेंट खूप मोठं झालं आहे इथे. ठीक आहे, तुम्हाला जर लिहायचं असेल शॉर्टमध्ये थोडं शब्द वाचणार तिथे. मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही लिहून घ्या. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ओके, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन any two objects in the universe is directly proportional to the product of their masses and is inversely proportional to the square of the distance between them. ठीक आहे, तर यात बघा तुम्हाला 2-3 ओळी दिल्या आहे, तर तुम्ही एकाच ओळीत तो लिहू शकता ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे. ठीक आहे, आणि हाच त्याच्या खालचा जो पॅराग्राफ आहे ज्यात तुम्हाला सांगितलं आहे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर आणि जी हा कॉन्स्टंट घेतला आहे. ओके, तर ह्याला तुम्ही अंडरलाईन करून घ्या. आणि जीला म्हणतात कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. आता हा जो जी घेतला आहे आपण इथे, ह्या जीचे युनिट्स काय असायला पाहिजे, बरोबर. तर युनिट काढायचं, कुठल्याही गोष्टीचं युनिट काढायचं असेल तर सिंपल गोष्ट, ती जी क्वांटिटी आहे ती एका बाजूला घ्यायची, इतर क्वांटिटीज अदर बाजूला घ्यायच्या इक्वेशनमधल्या. जसं की इथे मला आता जीची जी आहे ती युनिट्स काढायची आहे आणि त्याचे डायमेन्शन काढायचे आहे. तर मी काय करणार, ह्या इक्वेशनला रिअरेंज करणार. मी जी इकडं घेणार. आता जी इथेच ठेवला आहे मी, हा डी मी इकडे घेतोय. आता हा डिवाइडमध्ये मल्टिप्लायमध्ये जाणार. सो जी इक्वल्स टू डी स्क्वेअर आणि हा एफ. ठीक आहे, आणि आता हे मल्टिप्लायमध्ये आहे तर ते इकडे जाऊन डिवाइडमध्ये होणार. सो अपॉन M1 M2. ठीक आहे, आणि आता याचे मी डायमेन्शन्स काढणार. तर फोर्सचे जे डायमेन्शन आहे ते आहे L1 M1 T-2. ठीक आहे, आणि डी मीन्स डिस्टन्सचे जे डायमेन्शन आहे ते L. ओके, म्हणजे L स्क्वेअर होणार अपॉन मासचं जे आहे ते M1 येणार याचं, आणि याचं सुद्धा M1 येणार. ओके, मग ह्याला जर तुम्ही कॅन्सल आउट केले तर जे याचं जे डायमेन्शन्स येणार जीचे ते येणार L³ M1 कॅन्सल होऊन जाणार आणि M-1 T-2 हे येणारे डायमेन्शन्स. आणि याच्यावरूनच याचा साईन सुद्धा काढता येईल तुम्हाला, याचं SI युनिट काढता येणार, बरोबर. जी आहे इथे बघा डी स्क्वेअर आणि इथे न्यूटन. फोर्सचं जे युनिट आहे ते न्यूटन. सो इथे येणार न्यूटन. डिस्टन्स आपण कशामध्ये मोजतो, मीटर, आणि इथे डिस्टन्स स्क्वेअर आहे म्हणजे मीटर स्क्वेअर. सो न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन ते मासेस आहे जे की आपण केजीमध्ये मोजतो. सो न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन केजी स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्ही जीची व्हॅल्यू देखील काढू शकता. फक्त हे क्वांटिटी जी एका साईडला घ्यायच्या, बाकी क्वांटिटीज एका साईडला, आणि त्यावर त्यांची युनिट्स टाकायचे. एफचं न्यूटन, डी स्क्वेअर याचं मीटर स्क्वेअर,
प्रोडक्टचं kg². सो न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg² ही व्हॅल्यू आहे जीची. आणि जीची थेरॉटिकल जी व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे ती आहे 6.673 इंटू 10⁻⁻12 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ओके, ही व्हॅल्यू आहे न्यूटनची, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची. ओके, ठीक आहे. आता हा माझ्याकडे फॉर्म्युला आहे F = G × m1m2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. आता समजा मी जर एखाद्या ऑब्जेक्टचं मास जर वाढवलं, समजा मी हे जे मास आहे हे 2 टाइम्स केलं, तर ऑब्वियसली तो फोर्ससुद्धा काय होणार, 2 टाइम्स होणार. बरोबर, म्हणजे आधी हा फोर्स होता, आता मास मी काय घेतलं आहे, m1 होतं, तर मी m2 2 टाइम्स m2 घेतलं आहे, म्हणजे 2नी वाढवलं आहे. तर मग आता फोर्स काय होणार, मग ऑब्वियसली फोर्ससुद्धा 2नी वाढणार. बरोबर, आता हे 2 ऑब्जेक्टमधलं जे डिस्टन्स आधी d होतं ते मी वाढवलं आहे आणि 3 टाइम्स d केलं आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट आता 2 टाइम झाला d आणि हे 3 टाइम d झालं. ठीक आहे, हे डिस्टन्स झालं. मग इथे काय येणार, 3 टाइम्स d² आणि इथे येणार 9. मग 9ने तुम्ही काय करणार, ह्या इक्वेशनला डिवाइड करता, म्हणजे काय होणार, ती क्वांटिटी कमी होणार. म्हणजेच त्यांच्या दोघांमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो सुद्धा कमी होणार. ठीक आहे, तर लक्षात आलं असेल तुम्हाला की जर तुम्ही ऑब्जेक्टचं मास वाढवाल तर ऑब्वियसली त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा वाढेल. ओके, आणि जर तुम्ही ऑब्जेक्टमधलं डिस्टन्स वाढवाल तर त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार. म्हणजे तुम्ही घरी आहात आणि चंद्र तुमच्यापासून खूप लांब आहे, तर तुमच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते खूप कमी आहे. आणि तुम्ही घरी आहात आणि तुमच्या घराजवळ कोणी दुसरं आहे, तर तुमच्या दोघांमधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते खूप जास्त असायला पाहिजे, परंतु तुमचे जे मासेस आहे ते कमी आहे, त्यामुळे तुमच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा कमी आहे. ओके, आणि चंद्राचा आणि तुमचं मास, चंद्राचं बघितलं तर खूप जास्त आहे परंतु तुमचं खूप कमी आहे, तर तेव्हा तुमच्यामधला फोर्स जो अट्रॅक्शन आहे तो सुद्धा जास्त असायला पाहिजे. बरोबर, परंतु मग जास्त असेल तर तुम्ही तर चंद्राकडे ओढले गेला पाहिजे होता ना, पण तुम्ही तर जागेवरच आहात. सो हे कसं होतंय ते सुद्धा आता आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर हे कसं होतं ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. ओके, आता ह्याच्यातला कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी आहे तर इथपर्यंत तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. आणि ह्या गोष्टी बाकी सांगल्या आहे. G = ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 मासेस ऑफ 1 kg केप्ट 1 मीटर अपार्ट, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि SI युनिट Gचं, ठीक आहे, आणि त्याची व्हॅल्यू, ह्या गोष्टी अंडरलाईन करा. ठीक आहे, ओके. तर भेटू मग पुढच्या भागात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, सॉरी व्हिडिओ नाही, माझं शिकवणं, ओके सर, माझं शिकवणं जर आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.